सर्वांना हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आपण बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि हे वाटलेलं वाटण घालून छान परतून घ्यायचं. वाटणामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा भाजून घेतलेला, टोमॅटो भाजून घेतलेलं आणि कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं हे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. छान व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आणि छान मसाला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे दोन्ही टाकून झाल्याच्या नंतर परत मसाला छानपैकी परतून घ्यायचा. मसाला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि कांदा मसाला आणि थोडासा चिकन मसाला हे तिन्ही ॲड करून घ्यायचे आणि छान मिक्स करायचे तिन्ही पण. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी घालायचं. थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चिकन घालूया. चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकन असं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यावर आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटं आपण झाकण ठेवूया. आता 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून बघूया. चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे. चिकन आधी आपण शिजवून नाही घेतलं, त्यामुळे लगेच पाणी नाही टाकायचं. त्यामध्ये थोडंसं वाफेवर ठेवून द्यायचं आणि मग त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. थंड टाकलं तरी पण चालेल, पण गरम टाकलं तर त्याची टेस्ट छान येते. त्यामुळे तुम्ही गरम टाका. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर मीठ वगैरे चेक करून बघायचं आणि तुम्हाला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत टाकलं. आता आपण एका साईडला सुक्कं चिकन बनवूया. दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलं आणि तेच वाटलेला मसाला या कढईमध्ये टाकायचा आणि तो मसाला छान परतून घ्यायचा. मसाला जेवढा परततान तेवढं तुम्हाला म्हणजे भाजीला टेस्ट येते. छानपैकी मसाला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पण थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. लाल तिखट टाकायचं आणि थोडासा कांदा मसाला टाकायचा. यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहे, त्यामुळे थोडंसं तुम्ही जेवढं चिकन आहे त्यानुसार टाका, नाहीतर जास्त तिखट होईल. आणि चिकन मसाला टाकायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकूया आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे मसाल्याला पण. आता राहिलेलं ते चिकन टाकूया. थोडंसं आपण ठेवलेलं होतं ते सुक्कं बनवण्यासाठी. आता त्यावर पण झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. हे बघा चिकनला पाणी सुटलेलं आहे. आपण पाणी टाकलेलं नाही अजिबात. ते पाणी पूर्ण आटेपर्यंत तुम्ही शिजवून घेऊ शकता. चिकन पण लवकर शिजत नाही. आता इकडे बघूया, रश्श्याचं आपलं चिकन छान उकळतंय. मस्त तर्री वगैरे आलेली आहे. हे बघा छान एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण सुक्कं चिकन पण शिजले का ते बघूया. हे बघा पाणी सर्व आटलेलं आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे. दोन्ही आपले चिकन रश्श्याचं आणि सुक्कं दोन्ही तयार झालेलं आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकूया. छान हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची.
इकडे रस्सा पण उकळतोय, त्याच्यावर पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा, अशा प्रकारे मस्त आपलं चिकन तयार आहे. आता आपण ताट बनवूया. हे बघा, आपलं ताट तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. बाय बाय.